अलिबाग विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले दमदार आमदार आपले महेंद्रशेठ दळवी यांचं या कार्यक्रमात आगमन झालेलं आहे। तरी सर्वांनी उठून टाळ्या वाजवायच्या आहेत। महेंद्रशेठ दळवींचं इथं आगमन झालेलं आहे। तरी त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून तिकडून म्हणाय घ्यायचं आमदार साहेबांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन होत आहे। गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात ब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। आणि आज आमदार साहेब आपल्या कार्यक्रमाला येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत। तसेच कार्यक्रमाच्या 9 ऑगस्टच्या जागतिक आदिवासी दिनाचे अध्यक्ष जीजी मेंगाळ, रायगड जिल्हा कातकरी समाज संघटनेचे अध्यक्ष श्री भगवान नाईक, मुकेशजी नाईक, तसेच आदिवासी नेता आणि गरिबांचा दाता आमचे छोटम शेख भोईर, तरी मी मान्यवरांना विनंती करतो की आपण स्टेजवर येऊन आसनस्थ व्हावे। आता गोंधळ आहे इथं, जो सगळे लोक गोंधळ करतायत जागेवर बसून घ्या आणि शांतपणे कार्यक्रम ऐका। मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी आसनस्थ व्हावे। आदिवासी कोळी कृती समिती कोकण अध्यक्ष व त्यांच्या बरोबर आलेले सर्व सदस्यांनी स्टेजवर येऊन स्थानपन्न हो।
जलदीप तांडेल, मोरेश्वर हाडके साहेब, प्रदीप दिवकर, नंदकुमार बंदरी आणि दत्ता कोळी, महेंद्र मोहिते. दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी आणि खऱ्या अर्थाने आपल्या या आदिवासी बांधवांना खास शुभेच्छा देण्यासाठी तिथे उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं आपण टाळ्यांच्या गजरात प्रथम स्वागत करूया आमदार साहेबांचं. कारण मुकेशजी नाईक सांगताय साहेब, आमदार साहेब मुकेशजी नाईक सांगतायत की खऱ्या अर्थाने आदिवासी बांधवाला आता जागृतता येणार आहे आणि जो पुढील आपला जागतिक आदिवासी दिन आहे, जसं कर्जत मध्ये ज्या लोकांना तिथले आमदार साहेबाई आदिवासी भवनासाठी जागा दिलेली आहे आणि त्याला निधी त्यांनी ती 1.5 कोटी दिलेला आहे, परंतु त्यांची 5 ते 10 काहीतरी गुंठे आपली 1 एकर जागा आहे. तर 1 एकर जागेचा पूर्ण पाठपुरावा होऊन कलेक्टर साहेबांनी पत्र सुद्धा पुटप केलेत आणि त्यांच्यासाठी मात्र तुम्ही आम्हाला ते भरघोस अशी मदत देणं तुम्ही आश्वासन आम्हाला दिलेलं आहातच आणि ते पुढचं आपले जागतिक आदिवासी दिन त्या ठिकाणी आपण साजरा करायचा.
हॅलो हॅलो हॅलो, कृपया हॉलमध्ये शांतता ठेवा, एकदम शांत बसा, खूप आवाज येतोय तुमचा. हॅलो हॅलो, येथे आलेले आपले अलिबाग मुरुड विधानसभा आमदार महेंद्र शेठ दळवी, अलिबाग तहसील मधून आलेले तहसीलदार विक्रम पाटील, आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जीजी मेंगाळ, आपले आदिवासींचा दाता ज्यांना आपण मानतो ते दिलीप भोईल उर्फ छोटम शेठ, त्याच्यानंतर काही आदिवासी कोळी कृती समितीचे पण लोक इथे आलेले आहेत. कोकण अध्यक्ष श्री जलदीप तांडेल, आदिवासी कोळी महासंघ अध्यक्ष रायगड श्री मोरेश्वर हाडके साहेब, आदिवासी कोळी महासंघ रायगड सदस्य व सचिव श्री प्रदीप दिवकर, सदस्य नंदकुमार बंदरी, सदस्य दत्ता कोळी, सदस्य महेंद्र मोहिते, हे सर्व मान्यवर इथं उपस्थित राहिलेले आहेत. तर आपण दीप प्रज्वलन केलेलं आहे आणि आपण त्यांचा सत्कार समारंभ करण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. तर मी आपल्या कार्यक्रमाचे म्हणजे 9 ऑगस्ट कृती समितीचे अध्यक्ष जीजी मेंगाळ यांना विनंती करेन की त्यांनी आपल्या आमदार साहेबांचं स्वागत करावं. अध्यक्ष ते आहेत कार्यक्रमाचे अध्यक्ष जीजी मेंगाळ साहेब. तसेच या कार्यक्रमाचे उभा अध्यक्ष श्री सुरेशजी नाईक यांना विनंती करेन की त्यांनी आपल्या अलिबाग तालुक्याचे तहसीलदार साहेब विक्रम पाटील यांचा सत्कार करावा. तसेच या कार्यक्रमाचे सल्लागार श्री भगवान नाईक, रायगड जिल्हा कातकरी समाज संघटनेचे अध्यक्ष यांना विनंती करेन की आपला नेता आदिवासी दाता श्री छोटम शेठ भोईर यांचा सत्कार करावा. तसेच या कार्यक्रमाचे सचिव श्री महादेव मेंगाळ साहेब यांना विनंती करेन की आदिवासी कोळी कृती समिती कोकण अध्यक्ष श्री जलदीप तांडेल यांचं स्वागत करावं.
महादेवजी मेंगाळ यांनी जलदीप तांडेल साहेबांचं स्वागत करावं. तसेच या आपल्या अलिबाग तालुक्यातील तहसीलदार ऑफिस मधले नायब तहसीलदार संदीप जाधव साहेब यांचं स्वागत करतील खजिनदार धर्मा पिंगळा. जोरदार टाळ्या होऊ दे. आदिवासीच्या वेशभूषेत आपला धर्मा पिंगळा संस्कार करत आहे. तसेच कार्याध्यक्ष मुकेशजी नाईक यांना विनंती करतो की आदिवासी कोळी महासंघ अध्यक्ष रायगड श्री मोरेश्वर हडके साहेबांनी पेन पासून ते अलिबाग पर्यंत त्यांच्याकडे पुरवठा अधिकाऱ्यांचा चार्ज होता. खूप आदिवासी लोकांसाठी समाजसेवा केलेली आहे आणि त्याचे साक्षीदार आम्ही आदिवासी समाज बांधव आहोत. जोरदार टाळ्या होऊ दे. तसेच महादेव मेंगाळ यांना विनंती करेन. महादेव मेंगाळ यांना विनंती करेन की त्यांनी आदिवासी कोळी महासंघ रायगड सदस्य व सचिव श्री प्रदीप दिवकर साहेबांचं स्वागत करावं. तसेच धनाजी शीत यांना विनंती करतो की आपल्या या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित राहिलेले मधुकर पाटील यांचं स्वागत करावं. तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या राजेश्री साळवी मॅडम नायब तहसीलदार यांचा स्वागत करतील अलिबाग तालुका कातकरी समाज संघटनेच्या अध्यक्षा रेखाताई वाघमारे. तुम्ही वरती येऊन बसायला पाहिजे होतं. या लवकर. तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या मंदा ठाकूर संपर्क प्रमुख शिवसेनेच्या संपर्क प्रमुख मुरुड मधून यांचं स्वागत करतील भारती भगवान नाईक.
तसेच आदिवासींच्या प्रत्येक समस्या आणि रोजगारासाठी अहोरात्र झटणारे आमचे पेन प्रकल्प अधिकारी आत्माराम ढाबे साहेब हेही इथं उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं स्वागत करतील गणपतशीद. तसेच आपल्या रायगड जिल्ह्यात अगदी ज्यांनी कृषी विभागात काम केलं आणि आता मात्र प्रकल्प कार्यालय पेन इथे ज्या रुजू झालेले आहेत आणि खरोखरच आपल्या आदिवासी बांधवांसाठी चांगलं त्याचे काम पाहतायत. सध्या प्रत्येक तालुक्यात अगदी त्यांना जवळून असे ओळखले जातात. आम्ही तर म्हणतो की ते आमच्या लाडकी बहीणच असं आम्ही मानतो. असं आमच्या गलांडे मॅडम अगदी चांगलं त्यांचं काम आहे आणि आमच्या उपसरपंच वाघोड्याच्या सुरेखा नाईक यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत व्हायला पाहिजे. टाळ्यांच्या गजरात स्वागत व्हायला पाहिजे मॅडमांचा. चला जरा चला. तसेच आजच्या या 9 ऑगस्टच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री झिजी मेंगाळ साहेब यांचं स्वागत. आमच्या समितीचे म्हणणं आहे की या तालुक्याचे अलिबाग मुरुड विधानसभेचे आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी करावं. तसेच जे आजपर्यंत 5 वर्ष जे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते, आज त्यांनी त्यांचं पद जीजी मेंगाळ साहेबांना दिले. असं आमचे मुकेश नाईक साहेब यांचं स्वागत आमचे आदिवासी दाता आणि आदिवासी नेता गरिबांचा दाता हे करतील. छोटम शेठ. अरे टाळ्या वाजवा. तसेच या कार्यक्रमाचे उपाध्यक्ष श्री सुरेशजी नाईक यांचं स्वागत करतील आमदार साहेब. आता कार्यक्रमाला खूप वेळ झालेले आहे आणि आम्ही ठरवलंय की 9 ऑगस्टची जी सदस्य समिती आहे किंवा बाकीचे जे सदस्य आहेत त्यांचं कोणीही स्वागत करणार नाही. बाकी जर कोणी चुकून माकून इथं राहिलं असेल तर मोठ्या मनाने आम्हाला क्षमा करा. आणि हा आता
स्वागत समारंभाचा कार्यक्रम इथं संपला. इथे मोर्चा आमचा जी रॅली निघाली आणि त्या रॅलीचं संरक्षण करणाऱ्यांपैकी जो एक पोलीस कर्मचारी कोणी असतील त्यांनी येऊन त्यांचा सन्मान घेऊन जायचा आहे. कोणीतरी एक हॅलो, गिरी साहेब किंवा साळी साहेब असतील, कृपया आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. कारण साळी साहेब आपल्याला सुद्धा आमच्या बांधवांना 2 शब्दात मार्गदर्शन करायचं आहे. कृपया आपण असाल तर व्यासपीठाकडे येण्याची कृपा करावी. धन्यवाद. तर या कार्यक्रमाचं थोडक्यात मनोगत आमचे जिल्हा अध्यक्ष श्री भगवान नाईक करतील. हॅलो, हे बघा, आवाज माझा येत असेल तर शांत ऐकायचं आहे आपल्याला. आवाज येतोय बघा, पाठी अजून आवाज आमच्यापर्यंत येतोय आपल्या बोलण्याचा. आदरणीय व्यासपीठावर आपल्या अलिबाग मुरुड तालुक्यातील दमदार आमदार असे आमचे सन्माननीय महेंद्र शेठ दळवी साहेब, तसेच आपल्याला गेल्या जवळपास 3 वर्ष लाभणारे आणि कुठलाही दाखला असो कार्ड असो त्याला अगदी सहज आपल्याला पुरवठा करणारे आपले विक्रम पाटील तहसीलदार साहेब, आणि माझ्या आदिवासी बांधवांना सूचित करतो की गेल्या आपण 10 ते 12 वर्ष हा जागतिक आदिवासी दिन सोहळा साजरा करतोय. त्याचं पूर्ण भार उचलणारे असे आमचे लाडके छोटांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत व्हायला पाहिजे. मित्रहो, कारण ही व्यक्तीच आपले अशी आहे. त्यांना आपण त्याच वेळेला सांगितलेलं होतं की आमचा या गरिबांचा दाता म्हणून असे ते. तसेच आमचे नायब तहसीलदार साहेब संदीप जाधव साहेब, आणि आम्हाला आदिवासी समाजाला कुठल्याही योजना असत आणि त्याच्यावरती तात्पर्य अशी उपलब्ध करून देणारे आमचे प्रकल्प अधिकारी पेन धाबे साहेब, आणि त्यांच्याच बरोबरीने काम करता येते आमच्या गलांडे मॅडम, आणि तसेच सर्व व्यासपीठावर बसलेले माझे सर्व प्रमुख पाहुणे. आज जागतिक आदिवासी दिन, आणि जागतिक आदिवासी दिनात मी जास्त काही बोलणार नाही. बोलण्याचे माझे 4 दिवस मी आजारी आहे, माझे पूर्ण कमिटीला माहिती आहे. परंतु एक सांगू इच्छितो की माझा आदिवासी बांधव आहे. हा आदिवासी बांधव माझा कसा या तळागाळातला आहे. या तळागाळातला आदिवासी बांधव हा जेणेकरून आपल्या तालुक्यातून जिल्ह्यातून बाहेर कामासाठी जाऊ नये याच्यासाठी त्यांना इथेच आदिवासी विभागाच्या मार्फत त्यांना रोजगार उपलब्ध करून मिळाला पाहिजे. कारण आज पाहायला गेलं तर बराचसे आदिवासी बांधव हा कामानिमित्त इतर जिल्ह्यामध्ये मग कोळसाभट्टी असो किंवा वीटभट्टीवर जातो, तर त्यांना जेणेकरून इथेच रोजगार मिळेल याचा प्रयत्न करायला पाहिजे. तसेच जे आमचे काही 10वी शिकल्यानंतर जी आमची मुलं दराखोऱ्यातून ती कॉलेज शिकण्यासाठी अलिबाग किंवा इतर ठिकाणी येतात, तर त्यांच्यासाठी सर आम्हाला एक वसतिगृह हा महत्त्वाचा आहे. कारण माझ्या आदिवासी या मुलांना वसतिगृह हे अलिबाग तालुक्यात असला तर त्याचा पैसा पण वाचेल, येण्याजाण्याचा त्रास वाचेल, आणि तो अजूनही शिक्षण घेऊन पुढे जाईल. कारण बराचसा माझा ठाकूर बांधव कातकरी बांधव हा या अगदी या गोष्टीपासून वंचित आहे. हे कुठेतरी आमच्या बांधवांना शिक्षणासाठी ते तालुक्यातच हॉस्टेल जर असला तर बऱ्यापैकी त्याचं शिक्षण घेतील. काही मुलं आपली 10वी 12वी झालेले आहेत, त्यांना आयट्या कसे होतील
आणि इथेच कसं त्यांना आता बऱ्याचशा आपल्या विभागात कंपनी येतात, त्या कंपनीत त्यांना कामाला इथेच जाता येईल. तर मला एवढंच सांगायचं आहे, कारण मी मगाशी बोललोच की आदिवासी भवनाचा मार्ग जवळजवळ आपले कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून आणि आपले सर्व या उपस्थित आमदार साहेबांनी तर आपला आश्वासन दिलेलं ते आपलं पूर्ण करणारच आहेत. आणि मी मित्रांनो जास्त काही बोलू शकत नाही, मी इथं थांबतोय. जय हिंद महाराष्ट्र, जय आदिवासी. धन्यवाद. धन्यवाद नाईक साहेब. याच्यानंतर आमदार साहेबांना अजून काहीतरी कार्यक्रम आहेत आणि ते मार्गदर्शन करून लगेच जाणार आहेत. पण कृपया शांतता बाळगा. या महिला वर्गांकडून 2 वेळा जाऊन 2 वेळा सांगून पण अजून त्यांचा आवाज बंद होत नाही. आपण कार्यक्रमासाठी आलेलो असू तर काहीतरी विचार कोणतरी मांडतोय ते ऐकायला पाहिजे. तर शांत बसा आणि ज्यांना जागा नसेल होत तर बाहेर थांबा, पण प्लीज बोलू नका. तरी मी विनंती करतो की तर आपले दिलीप शेठ भोईर आपल्याला मार्गदर्शन करतात. हॅलो. आज रक्षाबंधन. सर्व माझ्या महिला भगिनींना, माझ्या बहिणींना माझा आणि व्यासपीठाच्या वतीने सर्वांना माझा नमस्कार. त्याचबरोबर माझे समोर असलेले सर्व माझे तालुक्यातून जिल्ह्यातून आलेले सर्व आदिवासी बांधव, आज आदिवासी जागतिक दिनाचा आणि क्रांती दिवसाचा मनपूर्वक आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतोय. त्याचबरोबर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होऊन त्याचबरोबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, आदरणीय बाळासाहेब ठाकरे, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, व्यासपीठावरती अलिबाग तालुक्याचे अलिबाग, मुरुड आणि रोहा तालुक्यात आमदार महेंद्र शेठजी दलवी साहेब, त्याचबरोबर अलिबाग तालुक्याचे तहसीलदार विक्रांतजी पाटील साहेब, पेन प्रकल्प अधिकारी, त्याचबरोबर व्यासपीठावरील सर्व सन्माननीय महादेव कोळी समाजाचे सर्व कृती समितीचे सन्माननीय पदाधिकारी, जी आजची 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस म्हणून आज गेले अनेक वर्ष या समाजाशी एक पाऊल पुढे टाकून जी समिती नेमण्यात आलेली आहे, त्या समितीचे सर्व पदाधिकारी, आमदार साहेब आपल्याला एक विनंती करेन, कारण आमच्या आदिवासी बांधवांच्या अनेक समस्या आहेत की आपण आज गेल्या 9 ऑगस्टच्या दिवशी आज सर्वच सूचनांचं आपण पालन कराल अशी मी आपल्याला विनंती करतोय. कारण आदिवासी बांधवांचे रेशनिंग कार्ड असेल, दाखले देणे असेल, वैयक्तिक लाभाच्या जमिनी असतील, त्या त्यांना मिळणं अत्यंत गरजेचं आहे. मगाशी भगवानजी नाईक साहेबांनी सांगितलं की जसं आपल्याच मार्गदर्शनाखाली कर्जत येथे मोठं आदिवासी भवन बांधण्यात आलेलं आहे. ते खऱ्या अर्थाने आपल्याही अलिबाग तालुक्याला जे भगवान नाईक आणि जी समिती आहे, गेले अनेक वर्ष या आदिवासींसाठी शासनाचा पाठपुरावा करून कलेक्टर साहेबांकडे म्हणजे महसूल विभागाला जमीन प्राप्त व्हावी, त्यांना भूखंड मिळावा म्हणून गेले
अनेक वर्ष पाठपुरावा करत आहेत आणि ते पूर्वत्वास आलेलं आहे असं भगवान नाईकांच्या म्हणण्यानुसार मी आपल्याला सूचित करतो. तिथेही मोठं एक आदिवासी भवन होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि आपण ज्या ज्या इथल्या लोकांना काही कॉन्ट्रॅक्ट्स मिळालेले आहेत रस्त्याबाबतचे, तेही लवकरात लवकर गणपतीपूर्वी पूर्ण कसे कराल याच्याकडे आपण लक्ष द्यावं. आज व्यासपीठावरती सन्माननीय कलेक्टर साहेब येणे गरजेचं होतं, कारण आमच्या आदिवासी बांधवांच्या ज्या समस्या आहेत त्या VC स्वरूपात त्यांनी करणं अत्यंत गरजेचं आहे. पण आज इथे आमदार साहेब आहेत. मी आमदार साहेबांना सांगेन की आपण महाराष्ट्राचं मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील किंवा अजून उपमुख्यमंत्री असतील, त्यांच्याकडून या आमच्या जिल्ह्याच्या आदिवासी बांधवांना सर्वतोपरी ज्या शासनाच्या वतीने, मग केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकारच्या वतीने जे देण्यात येते ते पाठपुरावा करून त्यांना प्रत्येक आदिवासी बांधवाला मिळणं अत्यंत गरजेचं आहे. आपण आज खूप सारा वेळ झालेला आहे. मीही जास्त वेळ घेणार नाही आहे, कारण आज रक्षाबंधन असल्या कारणाने आमची आदिवासी मंडळी थोडी उशिरा आली, कारण आज रक्षाबंधनाचा दिवस होता. म्हणून आता 3 वाजून गेलेले आहेत. आपण योग्य तो मार्गदर्शन कराल अशी मी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद छोटम शेठ. साहेब, तात्पुरती आपण रेशनिंग कार्ड आणि हे तुमच्या शुभ असते तिथे आपण वाटवतो. उत्पन्नाचे दाखले पण पुढे यायचंय. हॅलो हॅलो. उत्पन्नाच्या दाखल्यांसाठी राजेश सुरेश नाईक वरंडेपाडा यांनी उत्पन्नाचा दाखला घ्यायला यायचं आहे. राजेश सुरेश नाईक आणि गणेश नागेश नाईक वरंडेपाडा. सूरज लक्ष्मण जाधव, सूरज लक्ष्मण जाधव रेशन कार्ड घ्यायला या. राजेश सुरेश नाईक, गणेश नागेश नाईक. मुरुड तालुका विमल सुरेश वाघमारे सुरई रेशन कार्ड. रेणुका बाबजी वाघमारे टेंबुर्डे. जोशना अक्षय वाघमारे टेंबुर्डे. लक्ष्मी देऊ वाघमारे टेंबुर्डे. सोनाली राजेश वाघमारे टेंबुर्डे. सौ हेमांगी विजय वाघमारे.
हॅलो. हॅलो. मी विनंती करतो की आमदार साहेबांनी दोन मिनिटं सगळ्यांनी शांत राहा, आपसामध्ये बोलू नका अशी आपल्याला सगळ्यांना विनंती. जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिन आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. आज खरं तर रक्षाबंधन आहे. रक्षाबंधनाच्या देखील आपल्याला सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. माझ्या आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून अनेक योजना शेवटच्या माझ्या आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपला आमदार म्हणून प्रामाणिकपणे आपल्या सेवेत काम करताना खूप आनंद निश्चित होतोय. आजचा या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांचं आपल्याला कायमस्वरूपी मार्गदर्शन लाभले ते आदिवासी दाता आणि आदिवासी नेता आपले समाज कल्याणचे माजी सभापती ज्यांनी शिवसेनेमध्ये आता खऱ्या अर्थाने धुरा सांभाळली ते शिवसेनेचे नेते दिलीप भोईर अर्थात आपले सर्वांचे छोटम शेठ मंचावर उपस्थित आदरणीय तहसीलदार नायब तहसीलदार त्यांचे सर्व सहकारी आपल्या पेन आदिवासी प्रकल्पाचे अधिकारी आपल्या आदिवासी सगळ्या संघटनेचे अध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी पदाधिकारी गेले कित्येक वर्ष अहोरात्र आपल्या समाजासाठी खऱ्या अर्थाने समाजात जाऊन समाजाच्या जाणीवा उणीवा लक्षात घेऊन खऱ्या अर्थाने काम करणारे सगळेच वरिष्ठ श्रेष्ठ ज्येष्ठ नेते मंचावर उपस्थित महिला पदाधिकारी बहुसंख्येने उभे असणारे सर्व आदिवासी बांधव बंधू आणि भगिनींनो, खरं तर मी 5च मिनिटं बोलणार आहे. सुदैवाने पहिल्यांदा आमदार होत असताना माझ्या आदिवासी समाजाने मला खूप मोठं योगदान दिलं. आमदार झाल्यानंतर शासनाच्या आदिवासी कमिटीमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली आणि म्हणून काही उदाहरणं तर मी आपल्यासमोर मांडणार आहे. खरं तर महाराष्ट्रामध्ये त्या कमिटीच्या समितीच्या द्वारे महाराष्ट्रात दौरा करत असताना विदर्भ मराठवाडा नंदुरबार ह्या सगळ्या भागामध्ये आपण गेलो आणि आपल्या आदिवासी पाड्यावरती गेलो तर जमीन आणि आसमानचा फरक आहे. कारण आपण त्या भागामध्ये गेलात तर अजूनही आपल्यापेक्षा तिकडले आदिवासी 25 वर्ष पाठी आहेत असं एकंदर चित्र आपल्याला बघायला मिळतं. परंतु शासनाने आपल्या सेवेसाठी आपल्या उन्नतीसाठी अनेक योजना खऱ्या अर्थाने शासनाच्या माध्यमातून आपल्या समोर आणल्यात. आदिवासी माझा बांधव जन्माला आला तरी त्याला आर्थिक सहाय्य मिळतं, त्याच्या संगोपनाला मिळतं, त्याच्या शिक्षणाला मिळतं, त्याच्या विवाहाला मिळतं, आजारपणाला मिळतं. अशा अनेक योजना आहेत.
पूर्वीचा काळ थोडा कदाचित अलग असेल. आम्ही देखील आदिवासी समाजामध्ये लहानाचे मोठे झालो आणि त्याच्यामुळे आदिवासींच्या गरजा काय आहेत याची निश्चित आम्हा सगळ्यांना कल्पना आहे. आणि म्हणून गेले कित्येक वर्ष सक्रिय राजकारणात समाजकारण काम करत असताना जे आदिवासी बांधव नेते आमच्याशी जोडले, त्यांच्या माध्यमातून समस्या जाणून घेत असताना मनाला निश्चित वेदना व्हायच्या. परंतु आता सरकारच्या विविध योजनेच्या माध्यमातून आदिवासींना थेट लाभ मिळण्याचे जे काय शासनाचे प्रोव्हिजन आहे ते आपल्यापर्यंत पोहोचतंय. विशेषतः रेशनिंग धान्य असेल किंवा इतर सगळ्या सुविधा असतील, आपल्याला खूप छान पद्धतीने खऱ्या अर्थाने शासन त्या ठिकाणी पोहोचवते. माझ्यासमोर नेते मंडळींनी शंका उपस्थित केली, ती खरं आहे की आदिवासी भवन रायगड जिल्ह्याच्या मुख्यालय म्हणजे अलिबागला असलंच पाहिजे, ही सगळ्यांची धारणा आहे. आणि म्हणून आपल्या नेत्यांच्या माध्यमातून मी नेहमी सांगतो की जागेची उपलब्धता ही सगळ्यात महत्त्वाची आहे. आपल्याला माहीत आहे की आता आपण सगळे आदिवासी वाडीवर राहणारे सगळे मंडळी आहोत, पण ज्या ज्या गावामध्ये राहता तिथले राजकीय पुढारी असतील, नेते असतील, थोडी जागा वाढवते लगेच ते आपल्याला येऊन सांगणारे वाढू नका. पण आदिवासी हा आमचा राहणावरच राहणारा माणूस आहे, सगळ्या जागेचा मालकच तो आहे. त्यामुळे कुठे पसंत पडेल त्या ठिकाणी घर बांधायचं राहायचं आणि मग शासनाची मान्यता घेऊन त्यांनी सगळ्या करायच्या. हे शासनानेच खरं तुम्हाला दिलं आहे. आणि म्हणून आपले सगळेच नेते कार्यक्षम निश्चित आहेत. काही मंडळी छोटमशेठ बरोबर गेली होती, म्हणजे मला अडचण निर्माण झाली. मागच्या निवडणुकीमध्ये छोटमशेठ उभे राहिले, 33,000 मतं मिळाली, अधिक जास्त. आणि मला मोठा अडचणीत टाकला, कारण ज्यांचा माझ्याशी नेहमी सहवास आहे अशीच लोक माझ्यापासून फारकत घेत चालली. आणि जेव्हा निकाल लागला तर बघितलं की आदिवासी पाड्यावरची बहुतांशी मतं हे छोटमशेठच्या पाड्यामध्ये गेली. आणि मग मी ठरवलं की निवडणूक झाल्यानंतर छोटमसारखा एक कार्यक्षम नेता जो आदिवासींचा दाता निश्चित आहे. कोरोना काळामध्ये आपण बघितलं की आदिवासी असेल की इतर सगळ्या समाजामध्ये त्याचं उल्लेखनीय काम आहे. म्हणजे स्वतः त्या आजारी माणसाला हाताने भरवणं हे कुठल्या नेत्याला कधी जमलं नाही आहे. ते खरं त्यांनी करून बघितलं. आणि म्हणून एका कार्यक्रमात त्याला देवदूत पदवी देऊन टाकली. एका कार्यक्रमात सांगितलं की असा देवदूत जन्माला येणं या भूतलावरती काळाची गरज. आता राजकीय पुढारी आपण बघितले की प्रत्येक पुढारी हा आपल्या मर्जीने वागतो. एकदा निवडून गेला की पाठी वळून तो बघत नाही आहे. पण आम्ही सगळे असे आहोत की मग आदिवासींचा क्रिकेट असो, कबड्डी असो, त्यांचा विवाह सोहळा असो, याच्यामध्ये आम्ही झोकून द्यायचं काम निश्चित करतो. एवढंच आहे माझी विनंती की सगळ्या आदिवासी नेत्यांनी एका झेंड्याखाली खरं येणं काळाची गरज आहे. कारण विखुरलं गेलं का आमच्यासारखे बाकीचे राजकीय लोक त्याचा गैरफायदा घेतात आणि मग त्याचा वापर करतात. तो करू नये. म्हणून जिथे कुठे राहायचं असेल तिथे एकत्र राहा असा माझा सबोरी सल्ला निश्चित आहे. अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून माझे युवा आदिवासी आहेत, भेटतात. शेत कबड्डी ठेवायची आहे, क्रिकेट ठेवायचं आहे किंवा विविध खेळ आहेत. आता लगोरीसारखा खेळ नव्याने जन्माला आला, जो आपण लहानपणी कधी खेळलोय त्याला ही शासन मान्यता मिळाली. तो देखील लगोरीसारखे मी छोटमशेला सांगतो की कदाचित हा खेळ देखील आपण एकदा लोकांसमोर आणूया. पण मी निश्चित सांगेल प्रकल्प अधिकारी या ठिकाणी आहेत आणि आपल्या आदिवासी भवनसाठी आमदार म्हणून, सरकारचा आमदार म्हणून निश्चित देण्याचा प्रयत्न करा. फक्त जागेची उपलब्धता ही सगळ्यात महत्त्वाची आहे. आश्चर्य मी तुम्हाला एवढंच नक्की सांगतो, आपण ज्या हॉलमध्ये आहोत हा माळी समाजाचा हॉल आहे, क्षत्रिय पाठारे माळी समाजा हॉल आहे. त्याच्या पायाभरणी जेव्हा पहिली झाली तेव्हा मी त्याला पहिली मदत केली, नंतर राणेशेठने मदत केली, तेव्हा हा हॉल पूर्ण झाला. पण माझ्या समाजाचा हॉल मला बांधता आलं नाही आहे, हे दुःख निश्चित आहे. कारण जागेचा अभाव आहे. आणि जसं आदिवासी समाजामध्ये 4 नेत्यांची तोंड 4 दिशेला असतात, तसं माझ्या समाजामध्ये पण 4 लोकांची तोंड 4 दिशेला असतात. त्याचा फायदा इतर सगळे लोक घेतात. आणि म्हणून आपला समाज एकत्र राहायला पाहिजे. मग आगरी कोळी असेल, माझे सगळे ठाकूर समाज असेल, कातके, या सगळ्या लोकांनी एकत्र राहिलं पाहिजे. मी आजच्या दिनानिमित्त आपल्या शुभेच्छा देत असताना आदिवासींमध्ये अतिशय टॅलेंट असणारा समाज आहे. मी बघितलं क्रिकेट देखील उत्कृष्ट खेळतात, कबड्डी देखील अतिशय तरबेज खेळतात, जे इतरांना जमणार नाही असे खेळतात. मी बघितलं काही प्लेयर आपले आयकॉन प्लेयर आहेत आदिवासीमध्ये. पाठी आहे माझा इथे, आयकॉन प्लेयर आहे. म्हणजे असे पण आहेत सगळे. फक्त प्रत्येकाने समाजाचं हित लक्षात घेऊन काम करायला पाहिजे असं माझं मत निश्चित आहे. आजच्या शुभदिनी, जागतिक दिनी मी एवढाच सल्ला देईन की सगळ्या समाजाच्या नेत्याने
छोटमशेचं नेतृत्व स्वीकारा अशी माझी विनंती आहे. कारण एकमेव माणूस आहे या रायगड जिल्ह्यामध्ये की जो समाजासाठी प्रामाणिक काम करतो. इतर कुठलाही नेता राजकीय दृष्ट्या वापर करून सोडून देतो. आणि म्हणून याच्या पुढे नेतृत्व स्वीकारायचं असेल तर छोटमशेचं नेतृत्व स्वीकारा, दिलीपभाई नेतृत्व स्वीकारा. येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीनंतर पुनश्च तिसऱ्यांदा छोटमशेठ हा समाज कल्याण सभापती होणार हा माझा शब्द आहे. आणि म्हणून तुमच्या सेवेसाठी शासनाच्या विविध योजना जिल्हा परिषद किंवा शासनाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपला विश्वासू माणूस म्हणून छोटमशेठकडे बघा हा सबोरी सल्ला देतो. आणि पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो की सगळ्या समाज नेत्याने मतभेद विसरून एका झेंड्याखाली या, जेणेकरून आपली प्रगती होईल. एवढंच या ठिकाणी सांगतो. अनेक प्रश्न आहेत. खरं तर आज प्रकल्प अधिकारी या ठिकाणी आहेत. प्रकल्प अधिकारी या नेत्यांना सगळ्या विविध शासनाच्या योजना समजून सांगा. तहसीलदार आहेत. एखादा असा तुम्ही एक नियोजनबद्ध कार्यक्रम करा की जेणेकरून आमचे जे शिकलेले आदिवासी आहेत ते समाजामध्ये काम करत असताना शासनाच्या विविध योजनेचा परिपूर्ण अभ्यास करून खऱ्या अर्थाने योजना माझ्या शेवटच्या आदिवासींना कसे पोहोचतील या पद्धतीने प्रयत्न करावा. त्याला लागणारं सहकार्य आम्ही निश्चित करणार. दुसऱ्यांदा सरकारचा आमदार म्हणून तुम्ही निवडून दिलात. खरं छोटमशेठची माझी लढाई व्हायला पाहिजे नव्हती, पण छोटमशेठ पण आपला उत्साही माणूस होता. शेठ लढूया, आम्ही दोघे खूप छान मित्र आहोत. पण त्यांनी तो अनुभव घेतला. राजकारणामध्ये टिकायचं असेल तर सगळ्यांना घेऊन बरोबर जावं लागतं. पण 33,500 जेव्हा मतं पडली तेव्हा मलाही विचार पडला की अरे छोटमशेठ बाबा पुढे पादाल खूप त्रासदायक होईल. आणि म्हणून मी सांगितलं की छोटमशेठ आता आदरणीय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांचा पक्ष आपण स्वीकारावा. त्यांनी विनंतीला सन्मान दिला, पक्षामध्ये प्रवेश केला. माझी अर्धी अधिक जबाबदारी मी छोटमच्या खांद्यावर देतो बाबा. त्याच्या पुढे मला जास्त का त्रास होणार नाही आहे. आणि मुलात आदिवासींचं बोधचिन्ह धनुष्यच आहे आणि त्यांनी बरोबर धनुष्य आता शेवटला हाती घेतला आहे आणि खऱ्या हाताने तो तुमच्या विकासाकडे निघाला आहे हा निश्चित सल्ला देतो. आमच्या आदिवासी इथे ताई आहेत, खूप आदिवासी समाजामध्ये काम करतात. असे अनेक NGO आहेत की खऱ्या अर्थाने ते समाजामध्ये काम करू पाहतात. त्यांचं मार्गदर्शन, त्यांचा सल्ला खऱ्या अर्थाने युवकांनी युवतींनी घ्यायला पाहिजे. आमची रेखा इथे आहे, इथे बसली, माझी खाली बसलेली, खूप छान काम करते. अडल्या नडल्याला मदत करणं आपलं काम आहे. आम्ही देखील गरिबीतनं इथवरचा प्रवास केला आहे, त्यामुळे गरिबी काय आहे आम्ही जवळून बघितले आहे. आता अनेक नेते जन्माला आलेत जे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेत आणि आपल्याला अक्कल शिकवायला लागलेत. तर तेवढी अक्कल काय तुम्ही शिकू नका, त्यांचा विचार करू नका. शेवट काही सुखदुःख असलं तरी एकामेकाच्या दुःखात जाणारे आम्ही सगळी मंडळी आहोत. आणि म्हणून मी एकदा पुन्हा सांगतो की याच्या पुढे या पूर्ण तालुक्यामध्ये विधानसभा मला जिल्ह्यामध्ये आदिवासी दाता आणि नेता म्हणून छोटमशेठच हा सल्ला देतो. पुन्हा एकदा आजच्या जागतिक दिनाचा तुम्हाला शुभेच्छा देत असताना ज्यांनी आजच्या जागतिक दिनामध्ये इथे कर्मयोगी कार्यक्रमामध्ये सहभाग दिलाय त्यांना मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आयोजकांना धन्यवाद देतो की पुढल्या वर्षी हा कार्यक्रम दुपटीने चांगला मोठा प्रकार कसा होईल याचंच सहकार्य मी निश्चित करा शब्द देतो. पुन्हा एकदा मंचावर सर्व माझे कोळी समाजाचे नेते असतील, तहसीलदार असतील, PO असतील, छोटमशेठ असेल किंवा मी कोणाचं नाव आदिवासी घेतलं कारण माझे अनेक नेते आहेत. एक नाव राहून गेलं का माझे विकेट टाकतील, त्यामुळे मी नावच नाही घेतलं. त्यामुळे सगळे नेते आणि उपस्थित सगळे माझ्या आदिवासी बांधव बंधू भगिनींना मनापासून क्रांती दिनाच्या जागतिक दिनाच्या शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आमदार साहेब. आपण आताच म्हणालात की छोटमशेठ आणि मी एक झालो, तर छोटमशेठ हा आदिवासीचा जीव की प्राण आहे. जिथं छोटमशेठ तिथं आदिवासी. छोटमशेठ आगे बढ़ो, आमदार साहेब आगे बढ़ो. जो निवेदन जागेसाठी दिलेला आहे आणि काही प्रोसेसमध्ये आपल्या आदिवासी भवनासाठी दिलेला आहे. नाही प्रशस्त ह्याच्या पुढे 2 वर्षानंतर आम्हाला कुणाच्याही हॉलमध्ये कार्यक्रम घ्यायला लागू नये अशी अपेक्षा आम्ही बाळगतो तुमच्याकडून आमदार साहेब. आणि
मुलांच्या हॉस्टेलसाठी पण एक निवेदन आमदार साहेबांकडे दिलेलं आहे. ओके. याच्या पुढे मी विनंती करेन साहेबांना की सर्व आदिवासींचा पालनकर्ता म्हणजे आपले प्रकल्प अधिकारी. प्रकल्प अधिकारी असे पण नाहीत की आम्ही त्यांच्या दालनामध्ये गेलो आणि 2 मिनिटं बोलले, अगदी प्रशासकीय अधिकाऱ्यासारखं आम्हाला उडवून लावणारे नाहीत, तर चांगले 2-2 तास आम्हाला प्रत्येक योजनेची माहिती, प्रत्येक कशी गोष्ट करायची हे सगळं समजावून सांगणारे आणि जीव तोडून काम करणारे असे आपले प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे साहेब यांना विनंती करतो की तुम्ही फक्त 5 मिनिटात जेवढं जमेल तेवढं मार्गदर्शन करावं. जागतिक आदिवासी दिनानिमित्त क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यासह समस्त महान आदिवासी क्रांतिकारकांना मी सर्वप्रथम वंदन करतो. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, मला 5 मिनिटाचा वेळ असल्यामुळे आपण अधिक वेळ न घेता या क्षणी मी फक्त आपल्याला एवढंच आश्वासित करतो, आजच्या दिवशी या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, या राज्याचे आदिवासी मंत्री आदरणीय प्राचार्य डॉक्टर उईके साहेब यांनी एक आज 7 तारखेला एक GR प्रसिद्ध केला. तो खास करून रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर आज त्याचं उद्घाटन झालं, त्यामुळे खरं मला इथे येण्यासाठी उशीर झाला. राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण असा योजनेचा शुभारंभ आज झालेला आहे. या रक्षाबंधनाच्या पावन पर्वावर या GRच्या माध्यमातून आपल्याला इतर बांधवांना जो काही वैयक्तिक लाभाचा हिस्सा भरावा लागत होता 15%, 20% वगैरे, तो हिस्सा आता भरावा लागणार नाही. तो हिस्सा या योजनेच्या माध्यमातून सर्व बांधवांना, मग ती आपली कातकरी बांधव असतील, साखर बांधव असतील किंवा महादेव कोळी असतील, यांना 100% मोफत त्या योजना त्या GRच्या माध्यमातून दिल्या जाणार आहेत. त्या GRचं आजच लोकार्पण झालं आहे. मी फक्त 2-3 गोष्टी आपल्याला सांगतो. आता सन्माननीय आमदार महोदयांनी आणि खास करून आपले संघटनेचे लढवय्ये माझे मित्र भगवान नाईक साहेबांनी काही अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत. प्रकल्प अधिकाऱ्यांनी मी अधिक आपला वेळ न घेता या तालुक्यामध्ये सुंदर एक सामाजिक सभागृह असावं, त्या सामाजिक सभागृहाचा प्रस्ताव प्रकल्प कार्यालयाच्या वतीने सन्माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून राज्य शासनाकडे पाठवला जाईल. सोबतच या ठिकाणी 2 वसतिगृह किमान असणं आवश्यक आहे अशी माझी धारणा आहे. म्हणून मुलांसाठी आणि मुलींसाठीची, मुलांचं एक आणि मुलींचं एक म्हणून अशी 2 वसतिगृहांचा प्रस्ताव मी शासनाकडे सादर करतो. यापुढे वारंवार आपण ही सगळी मंडळी आपल्याकडे खरं तर येत असते. मी आपल्या सगळ्यांना या दिनी एक अजून आश्वासन देतो की हा कार्यक्रम संपल्यानंतर सामान्यतः याच महिन्यामध्ये प्रकल्प कार्यालयाच्या वतीने एक आपल्यासाठी मार्गदर्शन मेळावा आयोजित केला जाईल आणि त्या मार्गदर्शन मेळाव्यामध्ये लाभार्थ्यांना लाभ वाटाचा कार्यक्रम सुद्धा केला जाईल. ते यथावकाश आपल्याला मी अवगत करेल. येथेच थांबतो. जय हिंद, जय बिरसा. थँक्यू. धन्यवाद साहेब, खूप मोलाचं मार्गदर्शन केलं. ह्याच्यानंतर कारण कार्यक्रमाला खूप उशीर झालाय, सकाळपासून आलेले माझे बंधू आणि भगिनी उपाशी आहेत, तर शेवटचा अध्यक्षीय भाषण मी आमच्या अध्यक्षांना, या कार्यक्रमाच्या अध्यक्षांना करायला सांगतो. अध्यक्षांचं म्हणणं आहे की धर्मालोभींनी बोलावं, तर तुम्ही थोडक्यात आटपा. बोलू का नको? महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर आज या नवक्रांतीचे आदिवासी लढाऊ ज्यांच्यामुळे हा दिवस आला आणि ज्यांच्यामुळे ही साजरी करतो असे बिरसा मुंडा राया ठाकर, राघोजी भांगरे,
नाग्याबाबा कातकरी यांना वंदन करून माझ्या भाषणाला सुरुवात करतो. मित्र हो, जे काय मला आमदारांसाठी इथे सूचना करायच्या होत्या ते झालं उलट. बरेचसे लोक कंटाळलीत आणि काही भाषणाकडे लक्ष पण देत नाही. आपले महत्वाचे मुद्दे प्रकल्प अधिकारी आपल्या समोर आता त्यांच्या योजना वेळाअभावी त्यांना पण सांगता नाही आल्या, परंतु त्यांच्या माध्यमातून याच ठिकाणी कार्यक्रम लावणार आहेत, त्यातून आपल्याला माहिती मिळेलच. परंतु मला वाटतं असं की आदिवासीची व्यथा म्हणून काय, आदिवासीच्या अडचणी काय, या कोणीही आजपर्यंत जाणून घेतल्या नाही साहेब. एक जातीचा दाखला म्हटल्यानंतर आता जे प्रकल्प अधिकारी साहेब आता बोलले की आम्ही जो कार्यक्रम तुम्हाला माहितीसाठी लावू किंवा जनजागृती म्हणून, जनजागृती जिल्हाधिकाऱ्याकडून आम्ही बऱ्याच ठिकाणी त्यांच्या कार्यक्रमात सहभागी झालो आणि त्या कार्यक्रमामध्ये जिल्हाधिकारी व प्रांत साहेब ज्या काही आमच्या अडचणी आहेत त्या महत्वाने आम्ही सांगितल्या. पण मला वाटते अजून आदिवासींची जाणीव झाली नाही. एक वेळ आम्हाला मोर्चा काढावा लागेल का, की आमचे आई वडील शिकलेच नाही तर शाळेचा दाखला आणणार कुठून. मग आमच्या मुलांना शिक्षणासाठी जातीची दाखल्याची जी गरज आहे त्यांना आम्ही पर्यायी दिला होता की 50 वर्षापूर्वीचा तो पुरावा नाही, परंतु त्याच्या वडिलाचा दाखला आहे जातीचा दाखला. मग त्या आधारी त्या मुलाला दाखला मिळावा ना. मुलाला शिक्षण घेण्यासाठी तो आधार आहे. हेही अधिकाऱ्यांनी आजपर्यंत लक्ष नाही, टाळाटाळ केले, लक्ष नाही दिला. दुसरी गोष्ट, वन हक्कासाठी लोक रोज कोणा कोणतरी आमच्याकडे तक्रारी आणतात. आम्ही पण सुद्धा स्वयंसेवक म्हणून काम करतोय, समाजाचं काम करतोय. पण ही भूल आहे, जास्त वेळ नाही घेत, पण ती आम्ही पुढच्या कार्यक्रमाला सर्व जाणीव करून देऊ. माझ्या जमलेल्या सर्व आदिवासी मित्र बंधू आणि भगिनी, आजचा रक्षाबंधनचा कार्यक्रम आहे. रक्षाबंधनच्या कार्यक्रमामुळे आपल्याला जमतानाच वेळ झाला म्हणून कार्यक्रम लेट झाला थोडा. थोडक्यात भाषण संपवतो. ठाकूर समाजाच्या ज्या अडचणी आहेत या बऱ्याचशा अडकून राहिलेल्या आहेत आणि त्या अडचणी मला वाटते महादेव कोळीसाठी पण त्याच अडचणी आहेत. कातकरी समाजासाठी जी योजना फक्त कागदावर आहे मित्र, अंमलात आलेली नाही. आदिम समाज जो जाहीर केला, पण आदिम समाजासाठी ज्या ज्या योजना ज्या केंद्रातून स्वीकारल्या त्या कागदावरच आहेत, आजपर्यंत लाभार्थीपर्यंत पोहोचत नाही. याचा सुद्धा आपल्याला आढावा घ्यावा लागेल. मला वाटतं भाषण लांबवतो आणि पुढल्या कार्यक्रमासाठी माझं भाषण जरूर ऐका आणि सर्वांची रजा घेतो. जय आदिवासी. धन्यवाद धर्मभाऊ. आपण जातीचा दाखला आई वडील शिकले नाहीत हा जेव्हा उल्लेख केला तेव्हा ठाकूर समाजाचा 50 वर्षापूर्वीचा जो दाखल्यासाठी पुरावा मागितला जातो ह्या संदर्भात ते बोलत होते. आणि एक शेवटचं भाषण आपल्या इथं आदिवासी कोळी कृती समिती कोकण अध्यक्ष श्री जयदीप तांडेल साहेब ह्यांना 2 शब्दाचं मार्गदर्शन करायचं आहे. तर त्यांना मी विनंती करतो की आपण येऊन इथे आपलं मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद साहेब.
जागतिक आदिवासी दिनाचा आदिवासी बांधवांनो, तुम्हाला माझा बिरसा मुंडा सलाम. महानायक, त्याचप्रमाणे लक्ष्मण नायक या सर्वांना मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये ज्यांनी या आदिवासी बांधवांसाठी क्रांतीची ज्योत पेटवली ते आपले छत्रपती शिवाजी महाराज यांना नतमस्तक होतो. त्यानंतर आपल्या लेखणीतून ज्यांनी खऱ्या अर्थाने तळागाळातील सामान्य जनतेला ज्यांनी न्याय मिळवून देण्यासाठी जी राज्यघटना लिहिली आणि त्यामुळे आज आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. आज मी देखील या ठिकाणी त्यामुळे बोलू शकतो ते आपले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तसेच या ठिकाणी तुम्ही आम्ही सर्वजण एकत्र आहोत. एकत्र आणताना आताच सकाळी उल्लेख केला की खर्चाची बाब मोठी असते. आयोजन नियोजन करताना आपलेच नेते अलिबागमध्ये मुरुडमध्ये ज्यांनी रायगड जिल्ह्यामध्ये आपली छाप निर्माण केलेली आहे ते आपले आदिवासी नेते म्हणायला काय हरकत नाही. आपले छोटम शेठ म्हणजे दिलीप शेठ भोयर आणि आत्ता ज्यांनी पहिलं भाषण केलं या अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाचे आपले लाडके आमदार दमदार आमदार या ठिकाणी उपस्थित होते. ते महेंद्र शेठ दळवी साहेब तसेच विक्रम पाटील साहेब या ठिकाणी होते. ते आता नाही आहेत. प्रकल्प अधिकारी साहेब त्यांनी थोडक्यात माहिती दिली. बांधवांनो, आपण एक दिवस जमतो, सर्वांनी काळजीपूर्वक ऐका, कारण आपल्याला या आदिवासी दिन हा जो आपल्याला साजरा करण्याची मुभा हा 9 ऑगस्ट दिवस हा जो उजाडलेला आहे त्याचं कारण एकमेव कारण लक्षात ठेवा की आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्यावेळी आदिवासी लोकांची दखल घेतली, लक्षात घ्या, त्यावेळी आपल्याला आदिवासी दिन साजरा करता आला. अन्यथा आदिवासी दिन यावर्षी कधी साजरा केला का 1994 पासून केलेला आठवते कोणाला? नाही. आज बांधवांनो स्वातंत्र्य मिळून जवळजवळ 70 वर्ष पूर्ण झालेली आहेत, तरी हा आदिवासी दिन 31वा आहे. म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळून 30 वर्ष पूर्ण झाली. तर बांधवांनो, पण या 30 वर्षात मिळालं काय? आदिवासी म्हणजे मूळ निवासी. आपण या भारताचे प्रथम नागरिक आहोत, पहिले नागरिक आहोत. आपल्यासाठी या भारताने, भारतीय राज्यघटनेने भरपूर काय दिलेलं आहे हो, पण ते एक्सपोज झालं नाही. ते फक्त लिखित आहे, परंतु ते आपल्याला आपल्या वाट्याला आलं का? नाही. लक्षात घ्या, आपण अजून मागासलेले का आहोत? त्याचं एक कारण बघा. शहरामध्ये राहणारे लोक लवकर सुधारले, गावामध्ये राहणारे लोक त्याच्यात थोडे पाठीका होईना, पण ती जर महिन्यात सुधारली असतील तर ही वर्षात सुधारली. पण वाड्या वस्त्यां पाड्यांवर राहणारी लोक आज तागायत सुधारू शकली नाहीत. त्याचं कारण एकमेव आहे, ज्या शासनाच्या विविध लाभाच्या योजना येतात त्या शहरापुरती आणि ग्रामीण भागापुरती मर्यादित राहतात, वाड्या वस्त्यांवर पोहोचत नाही. आज देखील वाड्या वस्त्यांवर रस्ते नाही आहेत. मुलं कशी येतात? चालत येतात. रिक्षा नाही आहे. 6-6 किलोमीटर कुटलवाडीपासून बामणगावपर्यंत शाळेत मुलं चालत येत आहेत. अहो, ते चालून चालून थकतात, अभ्यास कधी करणार? वही सुद्धा घरी गेल्यावर उघडता येत नाही. आज शिक्षणाची दुरावस्था आहे. कोणतंही काम जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी जायचं म्हटलं तर वाहनाची सुविधा नाही आहे. आज वाड्या वस्त्या आज मागे आहेत. त्याचं कारणच भौतिक सुविधा कमी आहेत. त्यामुळे शिक्षण नाही, आणि शिक्षण नाहीमुळे आज देखील आपण लाजरी बुजरी आणि घाबरतो. एखाद्या शासकीय अधिकाऱ्यासमोर आपला हक्क मागायला घाबरतो. अहो, ज्यांच्याकडे शिक्षण नव्हतं, बिरसा मुंडा महानायक, ज्यांच्याकडे शिक्षण नव्हतं तेव्हा त्याच्या ताकदीच्या आणि युनियनच्या जोरावर, संघटनेच्या जोरावर त्यांनी आज आपल्याला हे सगळे मिळवलंय. मग आज आपण मागे का? अहो, आज महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये जवळजवळ 32 अनुसूचित जमाती म्हणजे आदिवासी लोक आहेत. 32 आदिवासी जमाती आहेत, पण सगळ्यांची तोंड वेगवेगळी आहेत. आज 1,96,00,000 आपली महाराष्ट्राची जी जनगणनेमध्ये आपल्याला त्यांनी गणलेलं आहे. पण ज्यावेळी लाभाच्या योजना द्यायची वेळ येते तेव्हा प्रकल्प अधिकारी साहेबांना सगळं माहिती आहे. मला सुद्धा प्रकल्प अधिकाऱ्यांकडून जवळजवळ 15 ते 20 नोकरीची
जवळजवळ ते हे आलेले आहेत, लेटर आलेले होते. परंतु आज प्रश्न येतोय फक्त जातीचा दाखले आणि व्हॅलिडिटीचा. प्रश्न काढला होता साहेबांनी, अध्यक्ष साहेबांनी. सगळ्या मुलांनी मुलींनी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी लक्षात घ्या, इकडे तुमच्याकडे दाखला नाही म्हणून 10वी 12वी शिकून आज काही म्हणजे तुमच्याकडे नोकरी नाही आहे, कोणत्या प्रकारची या ठिकाणी नोकरी तुम्हाला मिळू शकली नाही. त्यामुळे आज 50 वर्षाचा पुरावा ज्यावेळी साहेबांनी सांगितलं, त्यामुळेच आज 33 जमातींवर हा अन्याय होत आहे. कातकरी समाज असो, ठाकूर समाज असो, आदिवासी कोळी समाज असो, मन्नेरवार, भिल्ल, हलवा, अनेक जमाती आहेत. हे अनेक जमाती जनगणनेमध्ये आहेत, परंतु दाखला नसल्या कारणाने नोकरीपासून वंचित आहेत. तुम्ही आम्ही आज जसे आज जमलेलो आहोत या दिवशी आदिवासी दिनानिमित्त, असा आदिवासी दिन आपण वेगळा साजरा करूया. असा वेगळा साजरा करूया की महाराष्ट्र शासन नव्हे तर भारत सरकारला दाखवून देऊया की आज आम्ही आहोत, आमच्या योजना कुठे गेल्या, आज आमची एवढी जनगणना तुम्ही गणता, आज आम्ही रस्त्यावर एवढे जण उतरतात किती, फक्त 2-4 समाज, 2-4 समाज उतरून किती मॉब होणार आहे, किती संख्या होणार आहे. त्यामुळे आज मी या क्षणी आपल्या सर्व अध्यक्षांना वगैरे व्यासपीठाला विनंती करतो की या सर्व समाजातील जमातीतील लोकांना एकत्र करून असा एक भव्य मोर्चा काढूया की या ठिकाणी आम्ही 8.6% जे आहोत, 8.6% आपण आहोत. बाकी इतर 5,000 जाती आहेत, 5,000 जातीमध्ये 8.6% आपण आहोत. मग आपली संख्या किती होणार आहे लक्षात घ्या. प्रत्येक घरातून एक जरी निघाला तरी हा भव्य मोर्चा आपली उपस्थिती दिसेल आणि त्यांचे डोळे उघडतील. लक्षात घ्या, आजपर्यंत क्रांती घडली ती मोर्चानीच, क्रांती घडली ती उपोषणानेच, क्रांती घडली ती आंदोलनानेच. हे जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपल्या वाट्याला हिस्सा आपला मिळणार नाही. म्हणून या ठिकाणी व्यासपीठावर ज्या आपल्याला आव्हान केलं, या सगळ्याची धुरा तुमच्यावर आहे. बांधवांनो, जर तुम्ही उठले जागे झाले नाहीत तर व्यासपीठ जागावून काही कामाचं नाही आहे. फक्त आमच्या हातात लेखणी आणि फक्त माईक असणार आहे, फक्त नेतृत्व असणार आहे. पण नेतृत्वाला ताकद देण्याची ताकद तुमच्यामध्ये असणार आहे. म्हणून सर्व आदिवासी बांधवांना विनंती करेन, पहिले आपण जागृत होऊया. कोणाला घाबरण्याची गरज नाही. आपण आपला हक्क मागतोय, आपला हक्क मागताना कोण आपल्याला अटक करणार नाही, आपल्याला कोणी काही करू शकत नाही. आणि जास्त आपल्याला सिक्युरिटी आपल्या बांधवांना आहे, तरी आपण घाबरतो का, कशासाठी? बरोबर साहेब? का तर या ठिकाणी जे समाज बांधव आपले नेते आपले काम करत आहेत, छोटम शेठचं तर काय प्रश्नच नाही आहे. त्यांनी एक हाक दिली, कारण मागे जो भव्य मोर्चा निघाला त्यावेळी अनेक ते प्रश्न आदिवासी कोळी महासंघाचे सुटले. म्हणून या ठिकाणी मी विनंती करीन की शिक्षण जर कवाडे उघडली, शिक्षण मिळालं, दाखला मिळाला, तर बाकी यांच्याकडे काही मागण्याची गरज नाही आहे, ते आपल्याला आपोआप मिळेल. मला सांगा, जर आरक्षण आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले नोकरीमध्ये, मी 10वी पास झाले, माझ्याकडे दाखला आहे, व्हॅलिडिटी आहे बोलल्यावर ह्यांच्या दारात जायची गरज आहे का? नाही आहे. म्हणून मी सर्वांना विनंती करेन, विद्यार्थ्यांच्या पालकांना पण विनंती करेन की जागृत व्हा. कारण आज खऱ्या अर्थाने 30 वर्ष पूर्ण होऊन सुद्धा आणि 31व्या वर्षी आपण पदार्पण करत आहोत. मी पण माणगावमध्ये 30 वर्ष काम करतोय. माणगावमध्ये मडेगाव आदिवासी सगळ्यांना माहीत असेल, एकदम सुंदर, स्वच्छ आणि निर्व्यसनी आदिवासी, तिला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे. मडेगाव आदिवासी वाडी त्यांनी या महाराष्ट्रामध्ये आदर्श ठेवला आहे. आज त्या यूट्यूब नव्हतं त्या काळी, परंतु आता या ठिकाणी ती व्हायरल झालेली आहे. अशा प्रकारचा आदिभक्ता एक ठसा आपण उमटूया आणि खऱ्या अर्थाने हातात हात घालून आपण या पुढील कार्यक्रम अध्यक्षांच्या विनंतीनुसार एक दमदार आणि दर्जेदार करूया, हीच सर्वांना विनंती करेन. बोला जागतिक दिनाचा, आदिवासी जागतिक दिनाचा जय हिंद, जय भारत, जय बिरसा मुंडा. धन्यवाद तांडेल साहेब. आपण खूप वैचारिक इथे भाषण केलेलं आहे, पण आपल्याकडे वेळ नसल्यामुळे तुम्हाला आम्हाला थांबवावं लागलं आणि आपणही आमच्या विनंतीला मान देऊन थांबलात, त्याबद्दल हार्दिक
अभिनंदन आपलं. याच्या पुढे भोजनाचा कार्यक्रम होईल. काही माणसं भोजन करायला गेलेली आहेत आणि महिलांनी एक एक रांगेत उठून जेवण करून यायचं आहे. नंतर पुरुष जेवायला जातील. दुसरी गोष्ट, आपण ह्याच्या पुढे इथे जे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत ते चालू होणार आहेत. तर मी मान्यवरांना विनंती करतो की आपला स्टेजवरचा कार्यक्रम आता संपवत आहोत. चला, स्वयंसेवकांनी स्टेजवरील खुर्च्या आहेत त्या काढायच्या आणि ह्या पाठीमागे घेऊन ठेवायचे आहेत कोच वगैरे. आपल्याला कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे आणि या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये पहिलाच बिरसा मुंडांचे गीत सादर करण्यासाठी चंदरवाडीच्या मुली ग्रुप डान्स घेऊन येणार आहेत.
नंतर नंतर होईल नंतर आज नाव पकडलं जाते. हॅलो सर्व ग्रुप डान्सवाल्यांना सूचना असेल, तुम्ही काही गडबड करू नका. जसं जसं नाव येईल 2 डान्सच्या अगोदर नाचाचं आम्ही नाव देऊ, तसं तुम्ही तयारीत राहा. आतमध्ये येऊन काय फायदा नाही, कारण आपल्याकडं 35-30 नावं आलेले आहेत. जशी नावं आले तशी आपण हे ग्रुप डान्स चालू करणार आहोत. तरी कोणी गडबड करू नये. आणि जे डान्स आहेत त्यांनी आपल्या खाली रेकॉर्ड जे साऊंड सर्व्हिसवाले आहेत त्यांच्याकडे गाणी द्यायची आहेत. आधी त्यांना गाणी द्या आणि कन्फर्म करून घ्या. नंतर मध्येच तुमचा गाणं थांबेल, तो थांबला की रद्द केला जाईल. वेळ आपल्याकडे अतिशय कमी आहे. सर्व डान्सला सूचना असेल, महत्त्वाची सूचना आहे, ऐकून घ्या. प्रथम डान्स आहे बिरसा मुंडा गाण्यावर चंद्रवाडी. दुसरा डान्स आहे वरंडेपाडा ग्रुप सोलो. तिसरा डान्स आहे भुईगर ग्रुप. चौथा आहे मठवाडी बेलोशी ग्रुप बैलगाडा. पाचवा आहे सागरगड माची ग्रुप. सहावा आहे श्रीगान सोलो. सातवा आहे बेलोशी ग्रुप आदिवासी राणी. सहावा विज्ञा नाईक. आपण तयार राहायचं आहे. तसाच 8वा चंद्रवाडी ग्रुप आहे. तसाच 9वा शिगरेवाडी सोलो सोनम वाघमारे 9वा आहे. तसा 10वा कुणे. लक्षात द्या, मी वाचते नावा त्यांनी तयार राहा. नंतर 10वा कुणे आहे. नंतर श्रीगाणी ग्रुप मराठी हिंदी मिक्स. नंतर मयुरी ग्रुप डान्स वागेश्वरवाडी. नंतर शुभांगी ग्रुप डान्स कोलगर. नंतर आहे सारल ग्रुप डान्स साक्षी. 15वा आहे जिराड आदिवासी वाडी. 16वा आहे रमेश शिव पवार. 18वा आहे पूनम ग्रुप डान्स सारल. 19वा झिराड. दर्शना विजय काष्टे 20वा ग्रुप आहे. 21वा पल्ली आदिवासी वाडी. 22वा आहे टेंबुर्डे भुईगर. नंतर आहे वलवली. 24वा आहे दिव्या सागर. 25वा आहे गाडी घोंगराची पल्ली तोरणपाडा. 27वा आहे वाघुली ग्रुप. 26वा वाघुली ग्रुप. 27वा वेलटवाडी. 28 रीना प्रकाश नाईक आणि दिव्यानी वाघोडे सोलो ग्रुप आहे. आणि दोस्ती ग्रुप जिराड. 30वा आहे राजवाडी. 31वा ग्रुप. असे जवळजवळ 30-35 ग्रुप आहेत. तर कोणी इथं येऊन गडबड करू नये. माझा घ्या पहिला जर जास्ती केलात तर डायरेक्ट बंद केलं जाईल. पहिला चंद्रवाडी ग्रुपने तयार राहायचं आहे. त्यांनी गाणं दिला का चंद्रवाडी ग्रुप? प्रथम चंद्रवाडी ग्रुप बिरसा मुंडा. चला आपण गाणी द्यायचं आहे. चंद्रवाडी ग्रुप. आदित्य नाईक आपण गाणी घेऊन यायचं लगेच. चंद्रवाडी ग्रुपचा आदित्य नाईक आपण कुठं असाल त्यांनी लगेच जायचं. चंद्रवाडी ग्रुप आदित्य नाईक. जास्ती वेळ देणार नाही मी.